अकोला शहराच्या विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात, मात्र देखभालीअभावी तीच कामे काही महिन्यात निष्प्रभ होत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे। अग्रेसन चौक ते रेल्वे स्टेशन चौकादरम्यान उभारण्यात आलेल्या दुभाजकातील झाडे आता पाण्याअभावी सुकून गेली आहेत। अकोला शहरात कोणतेही सरकार सत्तेत आले तरी शहराच्या विकासाला लागलेला पूर्ण विराम हटत नसल्याची भावना आता नागरिकांमध्ये तीव्र होताना दिसत आहे। शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या अग्रेसन चौक ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंतचा रस्ता सुशोभीकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यात आला। या मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून आकर्षक दुभाजक उभारण्यात आले, तसेच हिरवाई वाढावी या उद्देशाने झाडांची लागवडही करण्यात आली होती। सुरुवातीला या कामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती, मात्र कालांतराने या झाडांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे। नियमित पाणी न मिळाल्याने अनेक झाडे सुकून गेली असून काही ठिकाणी दुभाजक ओस पडल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे या समस्येकडे ना महानगरपालिकेचे लक्ष आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचे। पर्यावरण संरक्षणाच्या गप्पा मारणारे वृक्षप्रेमी देखील या प्रश्नावर शांत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या कामांची योग्य देखभाल न झाल्यास विकास केवळ कागदावरच राहणार का, असा सवाल आता अकोलेकर उपस्थित करत आहेत।